येस, एकदम स्ट्रेट स्ट्रेट. येस, लाईव्हला चांगलं दिसतंय. आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेसाठी अत्यंत बहुमूल्य सहकार्य करणारे टॉस कबॉस कक्षाचे आमचे पुरस्कर्ते सन्मान्य संदीपजी किरवे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. ग्रँड फिनाले येलो जर्सी मध्ये कृष्णा यलगार, तर ब्ल्यू जर्सी मध्ये आपण बघू शकाल गोदावरी वीर. हे दोन संघ अंतिम सामन्यात पोहोचलेत. अंतिम सामन्याची नाणेफेक आपण बघू शकाल मान्यवरांच्या शुभ हस्ते केली जाते. पहिले टॉस होईल, त्याच्यानंतर राष्ट्रगीत मान्यवर. होईल. कुणीही बाहेर जायचं नाही. चला पहिले राष्ट्रगीत घेऊ, त्याच्यानंतर टॉस घेऊ. सर्वांनी चला टॉस घेऊ पहिले. चला, नाणेफेक दोन्ही केली कप्तान जाते. पुढे या. कॅप्टन गौरव, ओमकार. कृष्णा यलगार टॉस विन. गजानन काळे आणि कमळाकर नाना टॉस विन. त्यांनी आपलं निर्णय सांगायचा आहे आणि गौरव यांनी यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपली जी टुर्नामेंट झाली पहिलं वर्ष मॅचेस बघितल्या आपण, किती मजा आली. असा समाज एकत्र आला पाहिजे आणि मजा केली पाहिजे. बेस्ट ऑफ लक सर्वांना. आणि माझा निर्णय आय विल बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट. चला एका लाईनीत उभे राहा. राष्ट्रगीतला नाही बरं, असेच उभे राहा, असेच उभे राहा. तिथेच सर्वांना सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहायचंय. कॅप काढायची आहे सर्वांनी. डीजे राष्ट्रगीत तयार ठेवायचंय. सर्वांनी कॅप काढायची आहे. डीजे राष्ट्रगीत. संताजी महाराज प्रीमियर लीग घोटी यांच्यातर्फे दोन्ही संघांना अभिनंदन. दोन्ही संघांना अंतिम फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असेल. प्रेक्षकांचा अमाप उत्साह आणि फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती बघायला मिळते. अगदी हाईट बघायला मिळते. आपण बघू शकाल की प्रेक्षकांना बसायला जागा न मिळाल्या कारणामुळे अगदी गाडीच्या रूफवर टफवर बसून काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहे. आपण बघू शकाल अगदी पहिल्याच सीझनमध्ये पहिल्याच हंगामामध्ये या स्पर्धेने प्रचंड यश मिळवलंय आणि संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये या स्पर्धेचे प्रचंड चर्चे होते. समोरच्या बाजूला जी आदरणीय भगवानजी काळे साहेबांनी बांधलेली जी 7 मजली इमारत आहे ना, या इमारतीमधनं देखील भरपूर फॅमिलीज कुटुंब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचाही मी श्री संताजी महाराज मित्र मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. सर्वच सन्मान्य भगवान शेठ काळे साहेब प्रसिद्ध सुयोग कन्स्ट्रक्शन बिल्डर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंसाठी जो किट
जे आकर्षक किट आपण बघतोय ना त्या किटची स्पॉन्सरशिप आमचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय सुयोग बिल्डरचे भगवान शेठ काळे साहेब, त्यांचं देखील मी श्री संताजी महाराज मित्रमंडळ आणि या स्पर्धेच्या आयोजन समितीच्या वतीनं त्यांचाही अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ग्रँड फिनाले सर्व उपस्थित आमचे मान्यवर मंडळी त्यांच्या हस्ते नाणेफेक संपन्न झाली. त्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार. दोन्ही संघ महाराष्ट्राचं कुलदैवत, आपल्या सर्वांचं कुलदैवत, इथे आपल्या कुलदैवताचा जयघोष केला जातोय. ग्रँड फिनाले. एक विनंती असेल, समालोचन कक्षामध्ये कोणीही थांबू नका, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कोणीही थांबू नका. आपल्या सर्वांना विनंती असेल, समालोचन कक्ष थोडासा रिकामा करायचा आहे. फक्त आमचे मोशन प्रोडक्शनवाले, आमचे ऑफिशियल ऑपरेटर, आमचं समालोचन कक्ष आणि तिसरे पंच यांनाच फक्त बसण्याची परवानगी असेल. आमच्या टेबलवर बसणाऱ्या आमच्या मान्यवरांनाही विनंती असेल, थोडंसं बाजूला बसा. टेबल हलतोय, आमचा LED स्क्रीन हलतोय, विनंती असेल तर. थँक्यू, धन्यवाद. बॉल बाहेर गेल्यावर लक्ष ठेवा, बॉल पटकन मध्ये द्या सर्वांनी. ग्रँड फिनाले. कृष्णा यलगार या संघाचे ओनर सन्माननीय कमलाकर नाना काळेसाहेब, त्यानंतर गजाननजी काळेसाहेब यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असेल. दुसऱ्या बाजूला गोदावरी वीर या संघाचे ओनर आहेत सन्माननीय संदीपजी किरवे साहेब आणि सन्माननीय गणेशजी काळेसाहेब, या दोनही संघ मालकांना देखील या अंतिम फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. अगदी सामना सुरू होतोय, ग्रँड फिनाले. मी उपस्थित सर्वांना विनंती करेल की एकदा बुद्धी देवता, शक्ती देवता, संकट मोचक थँक्यू गणपती बाप्पाचा एकदा जयघोष होऊन जाऊ द्या, त्यानंतर आपण अंतिम सामन्याला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री संताजी महाराज की जय. एक मिनिट सर. सर, दोन्ही संघांना विनंती आहे, जे अंपायर, लेग अंपायर, थर्ड अंपायर जो निर्णय देईल तो मान्य करायचा आहे, चिडचिड करायची नाहीये. जो अंपायर निर्णय देईल तोच लागू पडेल आणि बाहेरून प्लेयर आल्यावर पेनल्टी लागेल. हे दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय. 5 4 चलो, थँक्यू. 2 ग्रँड फिनाले, पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला बॉल सलामीला आपण बघू शकाल की गणेश काळे आणि ओमकार भगत ही जोडी. तर बॉलिंग ट्रॅकवर शुभम आहेत, 10 नंबरचं जर्सी परिधान केले आहे. बॉल गोदावरी वीर संघ. बैट्समैन क्लीन बोल्ड, पीपीके गोल, जीरा राइस विकेट. मध्ये अप्रतिम खेळ करणारे बॅट्समन मात्र लवकर स्वस्तात बाद झालेत. थँक्यू. सोनूभाऊ कस्तुरे यांचंही स्वागत, अभिनंदन. अगदी बॅकफुटला जात असताना आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. शुभम, एक अप्रतिम डिलेव्हरी. इट्स अ सरप्राईज बॉल, स्ट्रॉक बॉल इथे वापरला गेला, आपल्या ठेवणीतला खास बॉल इथे वापरला गेला आणि गणेश यांना बाद करत मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. देव आलेत, अगदी देवासारखी कामगिरी त्यांना करावी लागेल. हलक्या हाताने चेंडूला इथे ढकललाय, फक्त दिशा दाखवली आहे, मात्र कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं फील्ड तिथे केलं जात आहे. चेंडूला अडवलं जात आहे. येलो जर्सी, अगदी चेन्नई सुपर किंग्स संघाची आठवण करून देणारा अत्यंत सुंदर आकर्षक किट. कृष्णा यलगार, ओ झेल सुटलाय. अगदी आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल होता, संधी होती, मात्र त्या संधीला मिस करताय. मित्रांनो, आयुष्यामध्ये ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान. संधीचं सोनं जो करतो ना तो महान म्हटलं जातं, मात्र इथे संधी मिस करताय. यावेळेस पुन्हा एकदा
अगदी सॉफ्ट हँडल स्ट्रोक, हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. धाव फलक जर आपण बघत असाल, पहिल्या 5 बॉल नंतर 1 गडी बाद, फक्त 1 धाव. ओमकार आहेत मात्र मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. ही स्पर्धा चांगली गेली आहे ओमकारसाठी. चांगला खेळ झाला या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासामध्ये ओमकारचा. अंतिम सामना खेळताय, ग्रँड फिनाले. स्विफ्ट केलाय, दर्जेदार क्लास चौकार, 4 रन. आपला क्लास दाखवताय. लोअर फुल टॉस, अगदी स्कूप. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकाराच्या मदतीनं तब्बल 5 धावा इथे धाव फलकावर लागल्यात. बॉलिंग ट्रॅकवर की प्लेयर गौरव दुर्गुडे आलेत. अंडरआर्म क्रिकेट विश्वातील स्टार खेळाडू, गायक, अभिनेते, क्रिकेटर अशा अनेक भूमिका. पहिला बॉल, चांगला बॉल, इथे बॅटची कडा, सुपर फील्ड, आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट, सुपर, अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी अंतिम सामना जर तुम्ही खेळत असाल ना, तर याच पद्धतीचे एफर्ट्स, याच पद्धतीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. मित्रांनो, आयुष्यामध्ये म्हटलं जातं की प्रयत्न करणारे कधी हारत नसतात आणि हारणारे कधीही प्रयत्न करत नसतात. इथे कृष्णा यलगार संघाच्या खेळाडूंकडनं चांगले प्रयत्न केले जात आहे आणि म्हटलं जातं की प्रयत्नांती परमेश्वर, आणि मैदानामध्ये देखील तेच होत आहे. सागर तोकडे बॅकफुटला जात आहे. चांगला फटका, बॅकफुट ड्राईव्ह, बॅकफुट पंच बघायला मिळतोय. मनोजकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे अडवलं जात आहे. कुठली धाव नसेल. या दरम्यान ऑनसाइडला खेळलाय, प्रोटेक्शन आहे तिथे, मात्र मिस फील्ड. श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स चौकार. या दरम्यान या अंतिम सामन्यानंतर तयार आहे. आमचे SR इव्हेंटची टीम देखील इथे तयार आहे. SR टीमचे आमचे सन्माननीय सागरजी तोकडे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं देखील मी संताजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करतो. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. दरम्यान आणखी एक आज सोनू कस्तुरे, आमच्या समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते सन्मान्य सोनूभाऊ कस्तुरे यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण उपस्थित प्रेक्षकांच्या वतीनं, आपल्या संपूर्ण तिळवण तेली समाजाच्या वतीनं, श्री संताजी महाराज मित्र मंडळाच्या वतीनं सोनूभाऊ कस्तुरे आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दाफलक 15. पुढचा बॉल, चांगला बॉल, अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी दाफलक 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16-1 गडी बाद, ग्रँड फिनाले. सोनूभाऊ कस्तुरेंचा आज वाढदिवस असतो 21 तारखेला मित्र, 21/5, आणि अंतिम सामना आज 21 तारखेला आपण खेळतोय, हे महत्वाचं. शुभम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आलेत. 15 रन्स ऑन साइडला. वा, व्हॉट अ शॉट, सुंदर देखणा. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. हॅलो हॅलो, चेक. ओके, आवाज राहू द्या. चांगला बॉल, स्विंग अँड मिस, प्लेड अँड मिस. अगदी आपल्या बोटांची जादू दाखवत असताना शुभम सातत्यानं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, लेग ब्रेक बघायला मिळाली. एक जादुई लेग स्पिन यावेळेस शुभम कडनं. फॉलो थ्रू मध्ये, वा, चांगलं कलेक्शन यावेळेस शुभम कडनं. चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप करताय. फिल्डिंग एफर्ट चांगले. हवेत, झेल टिपलाय. रिस्क होती
गेली विकेट. श्रीराम इंडस्ट्री स्पेशल पीपीके गोल्ड जिरा राईस. विकेटचं पतन. धावफलक 2.5 षटकानंतर 2 गडी बाद 20 धावा. कृष्णा यलगार विरुद्ध गोदावरी वीर. यावेळेस मागच्या मॅच मध्ये थोडस खालच्या फळीत गंगा आंबेकर यांना बॅटिंगसाठी पाठवलं होतं. त्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्यांच्याकडनं झाली आणि अगदी त्याच खेळाच्या जोरावर प्रमोशन मिळालंय, प्रमोट केलं गेलंय. अगदी आघाडीला पाठवलं जाते गंगा यांना. अगदी संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी इथे गंगा आंबेकर यांना आमंत्रित केलं जात आहे. पहिला बॉल फेस करतील. अगदी पहिलाच बॉल, चांगला बॉल यावेळेस डिलिव्हर करताय शुभम. इथे 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक गोदावरी वीर 2 गडी बाद 20 धावा. चला ड्रिंक्स. प्रगतीच्या वाटेवर विश्वासनात निर्मल ट्रेडिंग कंपनी घोटी. ओमकार ट्रेडिंग कंपनी राहता. दूरदृष्टीचं नेतृत्व नव्या युगाची साथ. गजानन भाऊ काळे ओमकार लुटे. तुमच्या स्वप्नांना बळ देणारी एक नवी सुरुवात. चला विकासाच्या या प्रवासात अनवेवरिंग साथ. भार. एक समालोचन कक्षामध्ये होंडा कंपनीची मोपेड असलेली गाडीची चावी इथे मिळाली आहे. त्या चावी सोबत चाव्यांचा गुच्छा देखील आहे. कृपया ज्यांच्या कोणाची गाडीची चावी राहिली असेल, गहाळ झाली असेल, ते समालोचन कक्षामध्ये यावं आणि चावी घेऊन जायची आहे. गौरव आले 4थं षटक. ऑन साइडला ओमकार. क्या बात है. 4 धावा. श्री गणेश पोपटराव काळे. अगदी विथ द टर्न खेळून काढलाय. अगदी बॅटरला जात असताना जागा बनवली आहे. बॉलला त्याची जागा दाखवली. ऑन साइडला एक मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार आलाय. 24 धावा धावफलकावर लागल्या. 3.1 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. अंतिम सामना जर चांगला चुरशीचा होणार असेल तर निश्चितच 70 ते 80 धावा झाल्यात तर एक चांगली अंतिम मॅच, फायनल मॅच आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस इथे बिग मिस्टेक. चौकार येतोय. 4 धावा. श्री गणेश पोपटराव काळे. या चौकाराच्या मदतीनं धावफलक 28. ओमकार आहेत मैदानाच्या आतमध्ये विकेटवर उभे आहेत. चांगला बॉल. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बॅट्समनच्या पॅडवर, ओमकारच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. धावफलक 28. 3.3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. स्कूप केलाय. सुपर फील्ड. अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जात आहे. अगदी फक्त चेंडूला दिशा दाखवतोय ओमकार. आपल्या मनगटाचा वापर, टाइम चांगला केलाय. बॉडी बॅलन्स अप्रतिम. चांगली फटकेबाजी आहे होते ओमकारकडं. मात्र निश्चितच एक चांगली टोटल सेट करावी लागेल ओमकार या कृष्णा यलगार संघासमोर. धावफलक 29. 3.4 षटकानंतर फलंदाजीचा गेर आता निश्चितच बदलावा लागेल. थोडेसे मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. याचं कारण की कृष्णा यलगार हा मजबूत संघ आहे, फॉर्म मध्ये आहे. या संघासमोर निश्चितच 70+ धावा कराव्या लागतील. एज अँड गॉन. इनसाइड एज. बॅट्समन क्लीन बोल्ड. पीपीके गोल्ड जिरा राईस विकेट. बॅटच्या बाजूला
करतोय आणि सरळ यष्टांचा वेध घेतोय. क्लीन बोल्ड. गंगा आंबेकर झालेत, माघारी परतावं लागतंय, तंबूच्या आसऱ्याला परत जावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत, योगेश खटकाळे आलेत. योगेश खटकाळे यांचं देखील खेळ संपूर्ण स्पर्धेत चांगला राहिलाय. योगेश खटकाळे साहेबांचे दोन्ही चिरंजीव देखील या स्पर्धेत खेळलेत. चांगला फटका, मात्र राहुल आहे तिथे एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेजवळ. चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे स्टॉप करताय. डॉट बॉल सोबत षटक इथे संपतंय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 29 धावा. श्री संताजी महाराज प्रीमियर लीग घोटी शहर मर्यादित ही अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आपल्या तेली समाजातील सर्वच प्रतिभावंत क्रिकेटपटूंसाठी या स्पर्धेचं भव्य आयोजन केलं गेलंय. अगदी कौटुंबिक सोहळा, फॅमिली फंक्शन तुम्ही या स्पर्धेला म्हणू शकाल. इतक्या चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. पहिल्याच सीझन मध्ये, पहिल्याच पर्वामध्ये या स्पर्धेला प्रचंड यश मिळालंय, लोकप्रियता मिळाली आहे, प्रचंड चर्चा या स्पर्धेची झाली आहे. याचं कारण की अद्भुत, अप्रतिम, अवर्णनीय आयोजन आणि सर्वात महत्त्वाचं की शिस्तबद्ध नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलंय. व्हॉट अ शॉट, कडक स्लॉट मध्ये होता. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. ओमकारच्या बॅट मध्ये हा चौकार आलाय. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागून चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू ट्रॅव्हल करतोय, तिथे प्रोटेक्शन आहे, स्वतः गौरव तिथे सेट आहेत, स्वतः उभे आहेत. कुठली धाव नसेल. 5वं षटक प्रगती पथावर. ऑन साइडला ठोकलाय, खाली क्षेत्र निवडलंय. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल सीमारेषा भेद करणारा हा मजबूत प्रहार, तगडा प्रहार. पुन्हा एकदा त्याच दिशेला. वाह, 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. धाव फलक जाऊन पोहोचेल 41. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा गौरव अगदी वेगानं आले, संधी असेल. अगदी इथे ओमकार भगतला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण या कारणामुळे की मिड विकेटला सेट होते स्वतः, मात्र ज्या वेळेस स्टान्स बदलला, फटका खेळून काढला, त्यानंतर लगेचच वेगानं अगदी चित्याच्या चपळाईनं चेंडूवर आलेत. धावफलक जर आपण बघत असाल 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 42 धावा, 42 रन्स. शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे कृष्णा यलगार संघाची. एक कल्पक नेतृत्व, लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणजेच गौरव जबरदस्त पद्धतीने संघाला लीड करताय. ज्या पद्धतीने बॉलिंग ऑर्डर आपण बघतोय, ज्या पद्धतीने गोलंदाजांना युटिलाइज केलं जातंय, वापरलं जातंय, ते देखील महत्वाचं. यश आलेत, यश कदम आलेत, बाहुबली गोलंदाज. सुपर्ब स्ट्रोक, वेलकम बाउंड्री. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. कडक स्वागत केलं जाते, धमाकेदार चौकार ठोकत वेलकम केलंय. दुसरा. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. या चौकाराच्या मदतीनं गोदावरी वीर संघाच्या 50 धावा पूर्ण. पहिल्या 2 बॉलवर 2 खणखणीत चौकार आलेत. अगदी नाशिकची मिसळ जितकी झणझणीत ना, तितकेच ओमकारच्या बॅट मधनं चौकार येत आहे खणखणीत. चांगली बॅटिंग करताय. स्क्वेअर लेग पंच आपल्या गौरव सोबत चर्चा करत असताना मैदानाच्या आतमध्ये समोर. वा वा वा. या अगोदर गणेशजी दुर्गुडे यांच्या बॅट मधनं 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकलेत. धाव फलक 54. आणखी 3 बॉल शिल्लक, आणखी 3 बॉल शिल्लक या पहिल्या डावातले ग्रँड फिनाले मधले.
चौथा आलाय. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. आणि या सोबतच या चौकाराच्या मदतीने ओमकारच्या 50 धावा पूर्ण. वा, सुपर बॅटिंग. ग्रँड फिनालेला शोभावी या पद्धतीचा खेळ ओमकारच्या बॅट मधनं. पुढचा बॉल. वा भाई वा, वा 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. 5 बॉल 5 चौकार ठोकलेत. अगदी बघतोस काय रागानं, 5 बॉल मध्ये 5 चौकार ठोकलेत वाघानं. शेवटचा बॉल येईल का 6वा? चालेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. या दरम्यान या अगोदर देखील गणेश दुर्गोडे यांना दिलेले 500 रुपये आणि पुन्हा एकदा ओमकार यांच्यासाठी 6 बॉल 6 चौकार ठोकल्यामुळे सन्माननीय गणेशजी पोपटरावजी काळे साहेब यांच्याकडनं पुन्हा एकदा कॅश प्राइज 501 रुपये रकमेचं कॅश प्राइज इथे जाहीर केलं जात आहे. मित्रांनो, पुरस्कार दाते, पुरस्कर्ते, स्पॉन्सर्स आणि ज्या वेळेस चांगला खेळ होतो ना त्या वेळेस बक्षीस देणारे आमचे सन्माननीय पुरस्कर्ते यांचाही मी संताजी महाराज मित्रमंडळ आणि या स्पर्धेच्या आयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. धावफलक 6 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा झाल्यात आणि अंतिम सामना आपण बघू शकाल. मैदानाच्या आतमध्ये गणेशजी पोपटरावजी काळेसाहेब यांच्या वतीनं 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारल्यामुळे ओमकारला 500 रुपये देऊन जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भावांनो. 501 रुपये रकमेचं कॅश प्राइज देऊन त्यांचा सन्मान केला जातोय, त्यांचं कौतुक केलं जातंय. स्पॉन्सर्स, पुरस्कर्ते, दाते. 67 धावांचं टार्गेट असेल. 36 बॉल. आमचे SR इव्हेंट्स आणि SR इव्हेंटच्या सर्व टीमचं मनपूर्वक स्वागत असेल. अगदी ग्रँड फिनाले नंतर जी भव्य आतिषबाजी होणार आहे ना ती SR इव्हेंटच्या माध्यमातून होणार आहे. सागरजी तोगडे, किरवे फायर वर्क्स यांचंही खूप सारा आभार असेल. आमच्या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देखील फार मुलाचं सहकार्य लाभलंय. ते आमचे किरवे फायर वर्क्स यांचंही आभार. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. Go. चला 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 बॅट्समन चला लवकर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ग्रँड फिनाले, अंतिम सामना. चला दोन्ही संघांना पुन्हा एकदा दुसऱ्या डावासाठी अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 67.
सदुसष्ट धावांचा थोडा साऊंड थोडा वाढवा थोडा. चला मी जोडी आहे शुभम आणि गौरव. ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या अगोदरच्या डावातील हिरो अर्धशतक वीर. चांगला लेग ब्रेक. व्हॉट अ बॉल. वा सुपर बॉल. ओमकार भन्नाट फॉर्म मध्ये आहे. या अगोदर काय जबरदस्त इनिंग केली, आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढलं. शिवाय स्वतःची एक जबरदस्त इनिंग त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाली आणि आपल्या संघाला देखील एक चांगली टोटल सेट केली गेली ओमकारकडनं आपल्या संघासाठी. पुढचा बॉल. चांगला बॉल. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटच्या कडा घेत गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धावफलक 9. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. ग्रँड फिनाले, अंतिम सामना. एज. इथे मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. 67 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 13. धावा धावफलकावर लागल्यात. देव आलेत बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहेत इन्फॉर्म बॅटर, द मॅन विथ कन्सिस्टन्सी. सातत्यानं ज्याच्या माध्यमातून आपण बघतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ ज्याच्या माध्यमातून झालाय तो गौरव. दुसऱ्या बाजूला द मॅन विथ गोल्डन आर्म म्हणजेच ओमकार. ऑन साइडला खेळलाय. अगदी सॉफ्ट हँडल स्ट्रोक, एफर्टलेस स्ट्रोक. मात्र दुसऱ्या बाजूला गंगा यांच्याकडनं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. धावफलक 13. हलक्या हाताने चेंडूला ढकललंय आहे. तिथे एक फिल्डर अवेलेबल आहे. माझ्या मते योगेजी कटकाळे तिथे आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण. धावफलक 13. ड्राइव्ह केला. इथे मिसफिल्ड. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. रन्स. 27 बॉल आणखी 50 धावांची आवश्यकता. 27-50. ओहो क्या बात है. सुपर्ब सिद्धू. आउटस्टँडिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी दोन्ही संघ काय जबरदस्त बॅटल, जबरदस्त संघर्ष करताय. यावेळेस स्लाइस केलाय. हो वाह. इथे गौरव विचार करत असतील की आता बॉल कुठे मारायचा आहे. याचं कारण की आउटस्टँडिंग फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय गोदावरी वीर संघाकडनं. गोदावरी संघाचे वीर काय जबरदस्त एफर्ट्स लावताय. आता धावफलक 18. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. ड्राइव्ह केलाय. याही बॉलवर धाव नाहीये. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 18 धावा आणि शेवटचे 24 बॉल. अंतिम सामना. आणि या स्पर्धेचा विजेता होण्यासाठी टीम कृष्णा यलगार संघाला 24 बॉल मध्ये आणखी 49 धावांची आवश्यकता. 24-49. 24 बॉल 49 धावा करायच्यात. मैदानाच्या आतमध्ये एज. अगदी प्रचंड सुदैवी नशीबवान राहिलेत गौरव. बाप रे बाप. लीडिंग एज. सुपर्ब बॉलिंग ओमकार. डॉट बॉल. फायनल होऊ द्या, घाई करू नका प्लीज. पुढचा बॉल ओमकार. ओव्हर द विकेट. बेस्ट वर्सेस बेस्ट.
चांगला बॉल. इथे मात्र अडचणीत आणताय गौरवला ओमकार. सदाबहार ओमकार, असरदार ओमकार, सुपर्ब, अप्रतिम खेळ करताय ओमकार. कॅप्टन कूल, ओमकार. समोर नो चान्स. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. शानदार ओमकार. वॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. यावेळेस धावफलक 4 ने पुढे जाईल. 22 धावा. पुढच्या 21 बॉल मध्ये आणखी 45 धावांची आवश्यकता. ड्राइव्ह केलाय. वॉट अ शॉट. हा फटका मात्र निश्चितच अप्रतिम राहिलाय. 4 धावा श्री गणेश पोपटराव काळे. उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं करणारा एक सुंदर practice cover बाहेर जातोय. चौकार येतोय. धावफलक 26. 20 बॉल 41 धावा. इथे मात्र बॅट्समनने गोलंदाजाला इथे रीड केलंय. ओमकारला रीड केलंय. डम्प द लेग. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. एक अतिरिक्त धाव. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक 1 ने पुढे जाईल. चला सुरेख फटका. अगदी हाय बॅक लिफ्ट फ्रंट फूट बाहेर काढत असताना अगदी टिपिकल लेदर बॉल क्रिकेट फटका इथे गौरवच्या बॅट मधनं सिंगल येते. एक रिस्की सिंगल अगदी वेगाने पळून पूर्ण केली जाते. 2.5 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर लागल्यात. आणखी 3 पुढच्या 19 बॉल मध्ये आणखी 39 धावांची आवश्यकता. 19 बॉल 39 धावा. ओमकार आहे. ओमकारचं वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक. ड्राइव्ह केलाय. सिद्धू आहे तिथे. चेंडूला स्टॉप करताय. डॉट बॉल सोबत षटक इथे संपतंय. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा इथे धावफलकावर लागल्यात. पुढच्या 18 बॉल मध्ये ड्रिंक्स असेल. चला पाणी घेऊन या लवकर. ड्रिंक्स ब्रेक. प्रगतीच्या वाटेवर विश्वासनात निर्मल ट्रेडिंग कंपनी घोटी. ओमकार ट्रेडिंग कंपनी राहता. दूरदृष्टीचं नेतृत्व नव्या युगाची साथ. गजानन भाऊ काळे ओमकार लुटे. तुमच्या स्वप्नांना बळ देणारी एक नवी सुरुवात. चला विकासाच्या या प्रवासात अनवेवरिंग साथ. सर्व सीमारेषेजवळ बाउंड्री लाईनवर बसलेल्या आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल, थोडंसं अंतर ठेवा. बाउंड्री लाईनपासून थोडंसं मागं सरका. कारण एक अत्यंत चुरशीची लढत. अगदी कुठल्याही दिशेने बॉल अगदी वेगानं येऊ शकतो. तुमच्या बॉडीवर आदळू शकतो. थोडंसं अंतर ठेवायचं आहे बाउंड्री लाईनपासून विनंती असेल. आणि सर्वात महत्त्वाचं की फायरवर्क्स आमच्या SR इव्हेंटच्या माध्यमातून जी आतिषबाजी होणार आहेत ना, त्यासाठी आपण थोडंसं अंतर ठेवायचं आहे बाउंड्री लाईनपासून. वन बाउन्स सिद्धू आहे तिथे. बॉलवर मात्र कुठली दाव नसेल. गौरव थोडासा फ्रस्ट्रेशन, निराशा इथे. 17 बॉल 39 हवा. 17 बॉल 39 इथे. चांगला फटका, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण.
हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. 11 बॉल 21. 11 बॉल 21. हॅलो. पुढच्या 10 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. 10 बॉल 21 धावा. पुढचा बॉल. साहिल राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळलाय. वाह वाह. येस. किरवे फायर वर्क्स. किरवे फायर वर्क्स यांचाही मी मित्रमंडळ आपल्या संताजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. पुढचा बॉल. साहिल राऊंड द विकेट. नो बॉल. व्हॉट अ शॉट. सुपर. कडक. गौरव दुर्गुडे ग्रँड फिनाले मध्ये 40 धावांवर बॅटिंग करताय. 50 धावा पूर्ण. कृष्णा यलगार संघाच्या 50 धावा पूर्ण. आता 8 बॉल 17. 8 बॉल 17. 8-17. 8-17 गौरव. 8 बॉल 17 रन. ऑन साइडला. वाह. व्हॉट अ शॉट. सुपर्ब. जी या अंतिम सामन्यानंतर जी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे ना, ती सन्माननीय किरवे फायर वर्क्स म्हणजे निलेशजी किरवे साहेबांच्या माध्यमातून केली जाईल. आमचे किरवे फायर वर्क्सचे निलेशजी किरवे साहेब यांचाही मी आमच्या आयोजन समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. बाउंड्री लाईनवर जो छोटा स्क्रीन आहे त्याच्यावर हात ठेवू नका, करंट बसल. बॅनरवर पण हात ठेवू नका. ओ चांगला रिटर्न. सुपर्ब. 5 ओव्हर 55 रन. 5 ओव्हर 55 रन आणि शेवटचे 6 बॉल. शेवटच्या 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. 6 बॉल 12 रन. 6 बॉल 12 रन. चला 6-12. 6 मध्ये 12. अगदी 6 मध्ये 12. रात्रीचे 12 वाजून 40 मिनिटं झालेत. 6-12. 6 बॉल 12 रन. चला जे बॅनर लावलेत ना त्या बॅनर पासनं सर्वांना विनंती असेल बाउंड्री लाईन पासनं थोडंसं 2-2, 3-3 फूट मागे सरका. कारण आमचे किरवे फायर वर्क्स यांच्या माध्यमातून ग्रँड फिनाले नंतर आतिषबाजी होणार आहे फटाक्यांची. कुठल्याही प्रकारची दुखापत आपल्याला होऊ नये. ओ 1 बाउन्स. सुपर्ब गंगा आंबेकर. वाह. डीजे थँक्यू. सर्वांनी जे ग्राउंडच्या बाहेर बॅनर लावले त्यांच्या बाजूला राहा, तिथं आतिषबाजी होणार आहे. सर्वांनी बाजूला व्हा, थोडं 2-5 फूट बाजूला व्हा. आवाज कमी ठेवा डीजे. थोडा आवाज कमी ठेवा डीजे. चौकार आलाय. 6 मध्ये 12 ची आवश्यकता असताना पहिला बॉल डॉट आलाय. त्यानंतर आता 4 बॉल 8 रन. पुढच्या 3 बॉल मध्ये 3 बॉल 4 रन. या दरम्यान खास नाशिक रोडवरनं नाशिक रोड तैलिक महासभेचे धडाडीचे कार्यकर्ते प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रकाशजी उर्फ बंटी
प्रकाशजी कोरडे म्हणजेच बंटी कोरडे साहेबांकडनं या स्पर्धेला शुभेच्छा येत आहे नाशिक रोडवरनं. त्यांचाही आपण आयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. तर 3 बॉल आणि यस फेअर. पुढच्या 3 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. 3 बॉल 4 रन. चला चला लगेचच आपापल्या जागेवर जा प्लीज, उशीर झालाय. पुढच्या 3 बॉल 4 रन. 3 बॉल 4 रन. कोण होणार विजेता या पहिल्या पर्वाचा? कृष्णा यलगार की गोदावरी वीर? पुढचा बॉल गंगा आंबेकर ओव्हर द विकेट. समोर ठोकलाय. ओहो, या चॅम्पियन चॅम्पियन ठरलाय कृष्णा यलगार. सर्व खुर्च्या स्टेजवर घ्या थोडं. भव्य आतिषबाजी आमच्या निलेशजी किरवे साहेबांच्या माध्यमातून किरवे फायरवर्क्सच्या माध्यमातून ही भव्य अशी फटाक्यांची आतिषबाजी. द चॅम्पियन श्री संताजी महाराज प्रीमियर लीग पहिला सीझन विजेता ठरलाय कृष्णा यलगार. सुपर ग्रँड फिनाले. सन्माननीय कमलाकर नाना काळे साहेब आणि त्यांचे सहकारी संघमालक. सुपर. हॅलो, चलो अभिनंदन अभिनंदन टीम कृष्णा यलगार. मनोहर. हॅलो, विक्रम. सुपर. किरवे फायर वर्क्स यांचाही आम्ही आयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर्व मुलांनी खुर्च्या घ्या वरती स्टेजवर.